हिंदीबाबतचा जी.आर रद्द केला नसता तर मोर्चात महायुतीचे नेते दिसले असते असा खळबळजनक दावा उद्धव ठाकरेंनी केला। स्वतःला एक नंबर म्हणवणारी कमळी कोणत्या भाषेत शिकली असा खोचक प्रश्न विचारून उद्धव ठाकरेंनी भाजपला डिवचलं। तसंच पुन्हा कुणी फणावर काढू नये म्हणून मराठी माणसानं एकजूट कायम ठेवली पाहिजे असं आवाहन देखील उद्धव ठाकरेंनी केलं। मनसेशी युती करण्यासंदर्भातले हे संकेतच मानले जात आहेत। मराठी माणसाची एकजूट ही आता झालेली आहेच, पण त्यांनी रद्द केला नसता तर 5 तारखेच्या मोर्चात आता सुद्धा येणारच आहेत। पण अगदी भाजपामधले एसएनसी गटातले अजित पवार गटातले अनेक मराठी प्रेमी हे सहभागी होणार होते आणि होणारही आहेत। त्यांना सुद्धा मी खास धन्यवाद देतोय की मातृभाषेचं प्रेम हे पक्षाच्या पलीकडे असलं पाहिजे। मला उत्सुकता आहे की ही कमळी कोणत्या भाषेच्या शाळेतून शिकली, कारण मार्क मिळाले 100 पैकी 100, कमळी आमची 1 नंबर। आता ही कमळी नेमकी कोणत्या भाषेच्या शाळेत शिकली, त्या कमळीवरती कोणत्या भाषेची सक्ती होती का, तिने 100 मार्क कसे मिळवले, का त्या 100 मार्कात सुद्धा ईव्हीएम तिने वापरलं होतं का, तर ती मला उत्सुकता आहे। त्याच्यामुळे कमळी आमची 1 नंबर म्हणणारे कोण आहेत त्यांना मला आता बघायचंय। या निमित्ताने सगळ्यांना मला सांगायचे की आपण जरा विखुरले आहोत असं वाटल्यानंतर मराठी द्रोही हे पुन्हा एकदा डोकं वर काढतात आणि हे डोकं काल आपण चेपलेलं आहे, चिरडून टाकले। हे पुन्हा यांचा फणावरती येऊ नये असं वाटत असेल तर परत संकट येण्याची वाट बघत बसण्यापेक्षा ही एकजूट ही आपण कायम ठेवली पाहिजे आणि या एकजुटीचं दर्शन हे येत्या 5 तारखेला आम्ही घडवल्याशिवाय राहणार।